कोकण वधूवर ॲप, ट्रस्टेड मॅट्रिमोनी ॲप. विश्वास ठेवा, विश्वासाची नाती जुळवा. आई, वैशाली, आवरा पटापट. अरे आले रे. बाबा कुठे दिसत नाहीत ते नेहमीप्रमाणे बागेतच गेले आहेत. अरे काय आहे, आज इतका आनंदाचा दिवस आहे आणि बाबा बागेत. तर मी याच्यावर काय सांगू? हे बघ कसं दिसेल ते. मुलाच्या दुकानाचं उद्घाटन आणि वडील नाहीत. हे बघ, आता विचार करत बसू नकोस, उशीर होतोय. हे बघ आई, मला बाबांचं पटलेलं नाही. एक दिवस बागेत गेले नाही तर काही बिघडणार आहे का? हे बघ सूरज, आता काय सांगू मी? आई, मला खरंच बाबांकडनं ही अपेक्षा नाही. अजूनही ते माझ्यावर रागवलेत का? अरे दादा, आता या विषयावर चर्चा नको, आपल्याला वेळ होईल जायला. बरं ठीक आहे. उद्घाटनासाठी लागणारं सामान घेतलंयस ना? हो, सगळं रात्रीच भरून ठेवलंय मी पिशवी. ठीक आहे. आणि महत्वाच्या लोकांना फोन तरी केलास ना? हो, सगळ्यांना कॉल केले आणि व्हॉट्सअपवरती मेसेज पण करून ठेवले. अत्तरवला फोन केलास? येणार आहे ना तो? हो, येणार आहे. आता लाजत बसू नका, चला. शुभ लग्न सावधान. नमस्कार मंडळी. तर आज आपण जमलो आहोत सूरज यांच्या नवीन व्यवसायाच्या उद्घाटनासाठी. तर मी विनंती करते सूरजच्या वडिलांना आपले नगरसेवक धुरी साहेब यांचा सन्मान करावा. नगरसेवक धुरी साहेब, तर त्यांना मी विनंती करते की 2 शब्द त्यांनी आपल्या सूरजच्या व्यवसायाबद्दल बोलावे. नमस्कार. आज इथे उपस्थित तुम्ही सर्व सूरजचे हितचिंतक, सूरजचे आई वडील आणि उद्योजक सूरज. मी सूरजचा उल्लेख उद्योजक असा केला कारण आपल्या कोकणातल्या ह्या गावातला भविष्यातला होणारा तो उद्योजकच आहे. आज खरं तर सूरजच्या या साडी भांडाराचं, या दुकानाचं उद्घाटन करताना मला खरंच खूप आनंद होतो. कारण मुंबईमध्ये असलेली नोकरी सोडून त्याने आपल्या या कोकणातल्या गावात हा व्यवसाय सुरू केला. आणि खरं म्हणजे मी आता येताना वाटेत सूरजबद्दल थोडी माहिती घेतली तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की 3-3.5 महिन्यापूर्वी खूप मोठं संकट त्याच्यावरती आलं होतं. आणि खरं म्हणजे असं कोणाबरोबरच घडतं नाही, पण सूरजच्या बाबतीत ते दुर्दैवाने घडलं. आणि खरं म्हणजे ही जी परिस्थिती आहे ती आपल्या कोकणातल्या युवकांच्या बाबतीत खरंच सध्या वाढायला लागली. एवढ्या संकटांवर मात करून मित्रांच्या साथीने, आपल्या आईवडिलांच्या साथीने त्यांनी आज हा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू करताना सूरजने सुरुवातीला मला माहिती आहे घरोघरी जाऊन मला वाटतं साड्यांची विक्री केली. मुख्यतः आपण बघतो की आपल्या इथे परप्रांतीय लोक असं घरोघरी जाऊन व्यवसाय करतात आणि कदाचित आपण त्यांच्याकडून त्या साड्या खरेदीही केल्या असतील. पण आपल्या गावातल्या किंवा कोकणातला एखादा मुलगा जेव्हा आपल्या ओळखीच्याच लोकांच्या घरोघरी जातो तेव्हा आपल्याकडच्या लोकांचे रिएक्शन काय असतील? तो अनुभव चांगला असेल, वाईट असेल, कसाही असू शकतो. पण या सगळ्या गोष्टीचा विचार न करता सूरजने आपली जिद्द कायम ठेवली आणि आज त्याच्या मेहनतीचं फळ तुमच्या समोर आहे. ते म्हणजे सूरजचं हे साडी कलेक्शन.
खरंच सूरजचं हे यश आणि सूरजने केलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. कारण त्याने या व्यवसायाला आधुनिकतेची सुद्धा जोड दिली आहे. ती म्हणजे आज सोशल मीडियाच्या जगामध्ये त्याने आपला व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने सर्वांसमोर सादर केला आहे, प्रेझेंट केला आहे. कारण फक्त आपलं कोकणच नाही, महाराष्ट्राबाहेर आणि महाराष्ट्रापेक्षा आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा आपला तो व्यवसाय पोहोचवतोय. आपल्या कोकणातली कुठलीही वस्तू असेल आणि खास करून हे साडी कलेक्शन आज ऑनलाईनच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचत आहे. त्यामुळे खरंच हा विचार सूरजने केला, त्याबद्दल मी खरंच त्याचं अभिनंदन करतो. आणि मंडळी, खरंच सूरजने जी मेहनत घेतली आहे त्यासाठी, त्याच्या धाडसासाठी सलाम आहे. आणि त्याच्या धाडसाचा उदाहरण आणि आदर्श घेऊन आपल्या कोकणातले बरेच उद्योजक आणि अगदी तुम्ही सुद्धा हा आदर्श घेऊन मुंबईत जाण्यापेक्षा, शहरात जाण्यापेक्षा इथे व्यवसाय करा. आपण म्हणतो परप्रांतीय लोक इथे येऊन व्यवसाय करतात, पण कोणाला आपण अडवू शकत नाही. कारण प्रत्येकाला अधिकार आहे कुठे ना कुठे जाऊन व्यवसाय करण्याचा. अख्ख्या देशभरात कोणी कुठेही व्यवसाय करू शकतो, पण आपण त्यांच्यासमोर ऑप्शन ठेवतो. जर आपणच तो व्यवसाय केला, आपण त्यांच्यासमोर ऑप्शनच ठेवला नाही, तर परप्रांतीय लोक आपल्याकडे काय येतील हो? म्हणून तुम्ही शहरात जाणं सोडा, तुम्ही स्वतः इथे व्यवसाय करा. तुम्ही भूमिपुत्र आहात तर तुम्ही इथे व्यवसाय केला पाहिजे, तुम्ही इथे कमवलं पाहिजे आणि तुम्ही आपलं कोकण राखलं पाहिजे. आणि हे पाऊल उचललंय आपल्या सूरजने. आज कोकणातले अनेक तरुणी हे मुंबईला न जाता इथे राहून व्यवसाय करतील याची मला आशा आहे. आणि खरंच मी कौतुक करेन त्याच्या आई वडिलांचं, कारण त्यांनी त्याला अगदी पहिल्यापासून साथ दिली. कारण आपल्याकडे आई वडिलांचं एक स्वप्न असतं की आपला मुलगा मुंबईला जावा, नोकरी करावी, व्यवस्थित सेटल व्हावा, कुठल्याही व्यवसायामध्ये रिस्क त्याने घेऊ नये असं वाटत असतं. पण अशा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तो जो कोणता व्यवसाय करतोय त्या व्यवसायाला भक्कमपणे पाठिंबा देऊन आज आपल्या एका कोकणी सुपुत्राच्या मागे त्याच्या आई वडिलांनी एक वेगळा पायंडा रचून दिलाय. त्याबद्दल खरंच मी अभिनंदन करतो. सूरज, तुझं भाग्य आहे की तुला असे आई बाबा मिळाले, आणि तुमचं देखील भाग्य आहे की सूरज सारखा मुलगा तुम्हाला मिळाला. आणि मी खरंच त्या आई दीर्घादेवी चरणी प्रार्थना करतो की सूरजचा हा व्यवसाय असाच निरंतर दिवसेंदिवस वाढत राहो आणि महाराष्ट्राबाहेरच नाही तर देशभरात सूरजच्या या साडी कलेक्शनचा उदो हो. त्याला खूप खूप शुभेच्छा देतो या व्यवसायाला. सूरज, धन्यवाद. मला इथे उद्घाटन प्रसंगी तुम्ही आमंत्रित केलात त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आता मी सूरजला विनंती करते की त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल आपल्याला माहिती द्यावी. माननीय नगरसेवक महोदय, माझे आई बाबा, माझी बहीण, मित्रपरिवार, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. खरं तर कुठून आणि कशी सुरुवात करू काही कळत नाही. 3-3.5 महिन्यांपूर्वी माझं लग्न मोडलं. काही तासांपूर्वीच तो लग्न मोडलं. खरं तर या सगळ्या गोष्टी अपमानास्पद होत्या. आत्महत्येचा प्रयत्न केला पण माझ्या मित्रांनी मला वाचवलं. मी नोकरीमध्ये परमनंट आहे असं खोटं बोललो, ही माझी चूकच होती. पण लग्न करण्यासाठी परमनंट नोकरीच हवे असा निकष असेल ना तर तो मला पायंडा मोडायचा. मला आपल्या गावातच, आपल्या कोकणात व्यवसाय सुरू करायचा होता आणि मला तो व्यवसाय सुरू करून तो सिद्ध करून दाखवायचा होता की कोकणातले तरुण आपल्या गावामध्ये व्यवसाय करू शकतात. त्यासाठी मला माझ्या बहिणीने मदत केली, मित्र सोबत होते, आई वडिलांची साथ होती. अथर्वने वेबसाईट बनवून दिली, त्यामुळे माझं बरंच असं काम आहे ते सोपं झालं. गावोगावी साड्या विकत असताना वेगवेगळे अनुभव आले. बरेच जण हसत होते, काही जणांनी खिल्ल उडवली, काही जणांनी अपमान सुद्धा केला. पण मी मागे हटलो नाही, जिद्दीने व्यवसाय केला. खरं सांगू साहेब, आजकाल सोशल मीडियाचे जग आहे आणि सोशल मीडिया आजकालची तरुण पिढी खूप जास्त प्रमाणात वापरते. त्याचा उपयोग आपल्या व्यवसायासाठी चांगल्या प्रकारे कसा करून घेता येईल हे पाहिलं. आणि आता 3 महिन्यांनी तुमच्या सगळ्या आशीर्वादाने हा शॉप ओपन केलेला आहे.
तुम्ही सगळे होतात म्हणून मी आज हे शॉप ओपन करू शकतो. माननीय नगरसेवक साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही शुभेच्छा दिलात, खूप बरं वाटलं आणि अजून नवनवीन काहीतरी करू शकतो असं मला वाटतं. सकाळचा कार्यक्रमच पुन्हा पुन्हा आठवतोय का? नगरसेवक साहेबांनी आपल्या पोराचं केवढं कौतुक केलं, अगदी ऊर भरून आलं. आणि भाषणही किती सुंदर केलं त्याने. अहो मी तर पहिल्यांदा त्याचं भाषण ऐकलं. अगं मी पण पहिल्यांदाच ऐकलं की. हे बघा आले. बाबा, सॉरी बेटा, बाबा, अहो तुम्ही कशाला सॉरी बोल? मी खूप अपमान केला होता तुझा. नाही बाबा, अहो तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर. सकाळी जेव्हा तुम्ही बागेत गेलात ना, तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही आता माझ्या दुकानाच्या उद्घाटनाला येणारच नाहीत. अरे असा कसा येणार नव्हतो? माझ्या मुलाचं एवढं मोठं यश बघण्याची संधी मी कशी सोडणार होतो? पण बाबा, जेव्हा माझं लग्न मोडलं ना, तेव्हा तुम्ही खूप दुखावला होता आणि मी मुंबईला परमनंट आहे असं म्हटलं. ती चूकच झाली माझी. जाऊ दे रे तुझ्या आठवणी. तू जिद्दीने यश मिळवलंस. गावात राहूनही खूप काही करता येतं हे तू सिद्ध करून दाखवलंस. पण बाबा, आई आई हे ग, अहो तुमचा दोघांचा आधार आमच्या पाठीशी आहे ना, म्हणून आजवर आम्ही इथपर्यंत आलोय. आता तू व्यवसायामध्ये स्थिरावला आहेस तर मग दोन्याचे 4 हात करायला हरकत नाही ना? बाबा, त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. अरे म्हणजे तू बघितलीस की काय? माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे कोकण वधूवर ॲपवर मी रजिस्ट्रेशन केले. बरं, तिथे हजारो प्रोफाईल गव्हर्नमेंट आय डी सह रजिस्टर आहे. आणि हो, मुलींसाठी फ्री रजिस्ट्रेशन आहे. आपल्या वैशालीचं तिथे प्रोफाईल रजिस्टर करूया काय? अरे दादा, आणि अथर्वचं काय? अगं आई, मस्करी करतोय ग. आणि हो, जर तुम्ही सुद्धा लग्नासाठी इच्छुक असाल तर काळजी करू नका. याच कंपनीचे कोकण वधूवर ॲपसोबत इतर समाजाचे मॅट्रोमनी ॲप देखील उपलब्ध आहेत. त्यावर जाऊन तुम्ही मनपसंत स्थळे पाहू शकता आणि चॅटिंगही करू शकता. पण बाबा, एक विनंती आहे. बोल ना. आपल्या वैशालीचं लग्न अथर्वशीच लावून द्या, कारण तो चांगला मुलगा आहे. ओके, डन. हो बाबा, घाबरवलं नाही. तुम्ही पण ना एकदम घाबरवून टाकता. अरे वैशालीचं लग्न अथर्वशी होण्यामध्ये मला काहीही अडचण नाही. शेवटी संसार सुखाचा व्हायला पाहिजे. लग्न हे शुभच असतं. आपण सावधान राहून संसार करायला हवा. शुभ लग्न